नमस्कार, माझे नाव सोनम कासार, मी सर्टिफाईड योगा टीचर आहे. तर आज आपण वजन कमी करण्यासाठी कोणते योगा पोजेस करावे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण योगा करतो आणि योग केल्यानंतर आपल्याला बॉडी पेन होतं, खूप अंग दुखतं. अशा वेळेस आपण एक दिवस केला की दुसरे 2-3 दिवस आपण परत गॅप घेतो. तर ते काय होतं की एकाच दिवशी आपण भरपूर प्रमाणात करतो, आपली कॅपॅसिटी असते त्याच्यापेक्षा जास्त करतो. तर असं न करता जेवढी आपली क्षमता आहे त्यानुसार हळूहळू प्रॅक्टिस करायची. तर मी आज जे दाखवणार आहे ते तुम्ही जर अगदी शून्यापासून सुरुवात करणार असाल अशा लोकांसाठी, ज्यांनी कधीच योगा प्रॅक्टिस केलेली नाही, अशांसाठी आज आपण बघणार आहोत. अगदी साधे सोपे मी आसनं दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही ते एक दिवस केले तर पुढच्या दिवशी पण करू शकाल. एक दिवस केले आणि परत 2-3 दिवस ब्रेक घेतला तर तुमचं बॉडी पेन अजून वाढणार आणि पाहिजे तसा रिझल्ट दिसणार नाही. यासाठी आपण अगदी सोपे साधे आसनं बघणार आहोत आज. ओके, जे की तुम्हाला वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. अजून एक की जर वजन कमी करायचं, बऱ्याच वेळेस मला विचारतात की फक्त पोट कमी करायला आसनं सांग, किंवा फक्त थाईज कमी करायला आसनं सांग, किंवा फक्त हिप्स कमी करायला आसनं सांग. असं नसतं. जेव्हा तुम्ही योगा करता तेव्हा तुमच्या ओव्हरऑल बॉडीवर जो काही एक्सेस फॅट आहे ते सगळे कमी होतात. ओके, तर त्याच्यामुळे असं काही नाही की फक्त पोटाचेच आसनं करायचे, फक्त पायाचेच करायचे आणि मग फक्त तेवढंच कमी होणार, असं नसतं. जे काही एक्सेस फॅट आहे ते पूर्ण ओव्हरऑल बॉडीचे कमी होत असतात. तर आज आपण योगा पोजेस फॉर वेट लॉस बघणार आहोत. ओके, त्यासाठी सुखासनात बसायचं आहे. दोन्ही हात गुडघ्यावर, पाठ सरळ, श्वास घेत वर बघायचंय. इनहेल, एक्झेल, डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. परत एकदा इनहेल अप, एक्झेल डाऊन. नाव इनहेल सेंटर आणि एक्झेल उजवीकडे. परत इनहेल सेंटर, एक्झेल डावीकडे. इनहेल सेंटर, आता एक्झेल उजवीकडे टर्न व्हायचंय, उजवीकडे बघायचंय. इनहेल सेंटर, एक्झेल टर्न टू द लेफ्ट, डावीकडे बघायचंय. इनहेल सेंटर अँड रिलॅक्स. आता श्वास घेत दोन्ही हात वर उचलायचे, दोन्ही हाताचे बोटे एकमेकांमध्ये अडकवून पूर्ण बॉडी स्ट्रेच करायची. इनहेल, एक्झेल, तुमच्या उजवीकडे झुकायचे आणि डावीकडे बघायचे. दोन्ही हाताची जी कोपर आहे ती सरळ. इनहेल सेंटर, एक्झेल लेफ्ट. इनहेल सेंटर, एक्झेल राईट. इनहेल सेंटर, एक्झेल लेफ्ट. इनहेल सेंटर आणि दोन्ही हात आणि तुमचे खांदे रिलॅक्स करायचे. आता ट्विस्टिंग, दोन्ही हात ओपन करायचे. इनहेल, एक्झेल. तुमचा लेफ्ट हात जो आहे, डावा हात, तो उजव्या गुडघ्यावर, उजवा हात मागे, आणि इथे उजव्या हाताने पुश करायची चेस्ट आणि ट्विस्ट व्हायचंय. जेवढं ट्विस्ट होत आहे तेवढं. परत इनहेल सेंटर, एक्झेल अपोजिट साइड लेफ्टला. इनहेल सेंटर. आता एक्झेल राईट हात तुमच्या उजव्या बाजूला, उजवा हात उजव्या बाजूला, डावा हात वर उचलायचा आणि वर बघायचंय. परत सेंटर. इनहेल, डावा हात डावीकडे, उजवे हात वर उचलायचा आणि वर बघायचं. इनहेल सेंटर आणि तर आपण आता नंतरचं पोश्चर करणार आहोत चक्की चालण्याचं. त्यासाठी तुमचे दोन्ही पाय ओपन करायचे. ओके, दोन्ही गुडघे सरळ, पायाची बोटे ही आकाशाच्या दिशेने आणि दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये अडकवून सेंटरला इनहेल, थोडस मागे झुकायचे आणि एक्झेल, पूर्ण बॉडी स्ट्रेच करून परत सेंटरला. इनहेल, एक्झेल, जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढं. इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल. One more time. Inhale, exhale.
Inhale center. Exhale left. Inhale. Exhale. Inhale. Exhale. Inhale. Exhale. Inhale. Exhale. Last one. Inhale. Exhale. Inhale center and relax. परत दोन्ही हात ओपन करायचे. इनहेल. एक्झेल. तुमचा उजवा हात येणार पोटावर, डावा हात येणार कानाच्या वर. शक्य असल्यास डावा हाताने तुमचा उजवा पाय टच करायचा आहे. परत इनहेल सेंटर. एक्झेल. इनहेल. एक्झेल. इनहेल. एक्झेल. इनहेल. Exhale. Inhale. Exhale. Inhale. Exhale. Inhale. Exhale. Inhale. Exhale. Inhale. Exhale. Inhale center and relax. आता दोन्ही पायांची तळवे एकमेकांना जोडायचे आहेत. दोन्ही हाताची बोटे दोन्ही हातांनी दोन्ही पाय धरायचे आणि तिथले आसन करायचं आहे. बॅक स्ट्रेट. इथे जर तुमचा श्वास आहे तो नॉर्मल असेल, ब्रीदिंग नॉर्मल असेल. 5 4 3 2 1. येस, रिलॅक्स. आता आपण तर याच्यामध्ये तुमचे दोन्ही हात दोन्ही पाय एका खांद्याच्या रेषेत सरळ. ओके. दोन्ही पायाचे तळवे स्ट्रेच करायचे, बोट स्ट्रेच करायचे आहेत. आपण करणार आहोत मार्जर आसन. तर श्वास घेत घेत वर बघायचं. इनहेल. एक्झेल. इनहेल आर्च. एक्झेल हंच. इनहेल आर्च. एक्झेल हंच. परत एकदा. इनहेल आर्च. एक्झेल हंच. इनहेल सेंटर आणि रिलॅक्स. आता आपण करणार आहोत व्याघ्रासन. त्याच्यासाठी तुमचा उजवा पाय वर उचलायचा आहे, वर बघायचं. इनहेल आणि श्वास घेत घेत तुमचं शक्य असल्यास उजवा गुडघा कपाळाला लावायचा. इनहेल. एक्झेल. Inhale. Exhale. Inhale. Exhale. Last one. Inhale. Exhale. Yes, relax. आता आपण करणार आहोत डाव्या बाजूने. Inhale. Lift. Exhale. Inhale. Exhale. Inhale. Exhale. Inhale. Exhale. One more time. Inhale. Exhale. Yes. Relax. नंतरचं जे पोश्चर आहे ते आपण आता उभं राहून करणार आहोत. त्यासाठी मॅटवर उभं राहायचंय आणि तुमचे दोन्ही पाय ओपन करायचे. साधारण 2 शोल्डरचं अंतर घ्यायचे. इथे 2 खांद्यांचं अंतर घ्यायचे. दोन्ही पायाचे तळवे सरळ, गुडघे सरळ आणि दोन्ही हात कमरेवर. श्वास घेत घेत थोडस मागे झुकायचं. इनहेल आणि श्वास सोडत हळूहळू खाली जायचे. होल्ड करायचे. 5 4 3 2 1. इनहेल. हळूहळू वर यायचंय अगदी आणि एक्झेल. रिलॅक्स. याच्यात आपण सुरुवात करताना वॉर्मअप केली आणि आपण डायरेक्ट योगा पोज स्टार्ट केलं. तर यात तुम्ही काय करू शकता, मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर सूर्यनमस्कारचा व्हिडिओ आहे. तर पहिले वॉर्मअप करायचं. वॉर्मअप झाल्यानंतर सूर्यनमस्कार करायचा. 1 राऊंड 2 राऊंड 3 राऊंड जेवढे शक्य असले तेवढ्या. आणि त्याच्यानंतर योगा पोज स्टार्ट करायचे. ओके. तर आता नेक्स्ट पोश्चर आहे वीरासन. यासाठी तुमचा जो
लेफ्ट पाय आहे डावा तळवा तो टर्न करायचा आहे आणि उजवा बाहेरील बाजूस. त्यासाठी गुडघा बेंड करायचा. यामध्ये काय होतं, बऱ्याच जणांचा बॅलन्स जातो, तर सावकाश करायचंय. तुमचा जो उजवा गुडघा आहे तो 90 डिग्री म्हणजे तुमचा गुडघा आणि अँकल एका सरळ रेषेत पाहिजे. हिप्स थोडेसे खाली पुश करायचे आहे आणि दोन्ही हात वर. श्वास घेत घेत इनहेल आणि एक्झेल आर्च. स्ट्रेच युअर आर्म. होल्ड करायचंय. 5 4 3 2 1. इनहेल आणि एक्झेल. रिलॅक्स. सेम पोस्चर आपण करणार आहोत डाव्या बाजूने. तर आता पहिले उजवा जो तळवा आहे तो आतील बाजूने टर्न करायचा आहे आणि डावा तुमचा बाहेरील बाजूने. परत डावा गुडघा बेंड करायचा आहे. डावा गुडघा 90 डिग्री. रेज युअर आर्म्स अप. इनहेल आणि एक्झेल हळूहळू मागे झुकायचंय. कीप ब्रीदिंग. 5 4 3 2 1. इनहेल आणि एक्झेल. साधे साधे पोजेस घेत आहोत आपण, जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी पण प्रॅक्टिस करता येईल. मलासन. तर मलासनामध्ये ज्यांना गुडघ्यांचा आज दुखणं आहे त्यांनी ते टाळायचं आहे. ओके. यासाठी परत एक शोल्डर अंतर घ्यायचंय दोन्ही पायांमध्ये आणि सेम तुमचे जे टोज आहेत ते बाहेरील बाजूने, हिल जे आहे ते आतील बाजूने आणि दोन्ही हात जोडायचे आहेत. इनहेल. हळूहळू हळूहळू खाली बसायचे. खाली बसताना तुमचे दोन्ही जे एल्बोज आहेत ते गुडघ्याच्या आतील बाजूने. ओके. आणि बॅक स्ट्रेट. तर यात बऱ्याच वेळेस काय होतं की बॅलन्स करता येत नाही. जर बॅलन्स होत नसेल तर इथे पाय अजून ओपन करायचे आणि दोन्ही हात खाली ठेवायचे जमिनीवर आणि बॅलन्स करायचे. हे पोस्चर जे आहे ते बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन साठी खूप जास्त छान आहे, चांगलं आहे. आणि परत डायबिटीस साठी. ओके. तर दोन्ही हाताने गुडघे बाहेरील बाजूने पुश करायचे आहे. Back straight and hold. Keep breathing. 5 4 3 2 1. Inhale आणि एक्झेल डाऊन. हळूहळू खाली बसायचं आहे ना. तर जानु शीर्षासनासाठी यासाठी एका बाजूला टर्न व्हायचा आहे. एका बाजूला टर्न झाल्यानंतर तुमचा जो डावा पाय आहे तो बेंड करायचा आहे आणि डावी जी टाच आहे, डावा जो तळवा आहे तो उजव्या पायाच्या आतील बाजूने, मध्ये नाही टाकायचा, जस्ट टच करायचा आहे. ओके. पाठ सरळ. रेज युअर आर्म्स अप. इनहेल आणि हळूहळू हळूहळू खाली जायचे. यामध्ये हंच नाही करायची बॅक. या फक्त तुमचे टोज बघायचे आहे. शक्य असल्यास तुमचा दोन्ही हात उजव्या पायावर, शक्य नसल्यास तुमचे काफ किंवा अँकल होल्ड करायचे. कीप ब्रीदिंग. 5 4 3 2 1. इनहेल. कम अप आणि एक्झेल. रिलॅक्स. आता सेम पोस्चर आपण दुसऱ्या बाजूने करणार आहोत. इनहेल एक्झेल. यामध्ये पण सेम तुमची जी नजर आहे ती तुमच्या बोटांवर. हळूहळू खाली जायचं आहे. कीप ब्रीदिंग. 5 4 3 2 1. इनहेल. कम अप आणि एक्झेल. रिलॅक्स. नेक्स्ट पोस्चर आहे प्रसारित पादोत्तानासन. त्यासाठी दोन्ही पाय ओपन करायचे. दोन्ही जे बोट आहेत ते आकाशाच्या दिशेने, गुडघे सरळ, पाठ सरळ, दोन्ही हात वर उचलायचे. इनहेल आणि हळूहळू उजव्या बाजूला जायचंय एक्झेल करत. तर यामध्ये तुम्ही तुमचा अँकल होल्ड करू शकता, अदरवाइज काफ. ओके. हळूहळू खाली जायचंय. शक्य असल्यास दोन्ही जे एल्बो आहेत ते खाली टच करायचे. चेस्ट आली पाहिजे तुमच्या थाईज वर आणि पायांच्या बोटांकडे बघायचंय. कीप ब्रीदिंग. 5 4 3 2 1. Inhale. Come up. Exhale. Left. यामध्ये पण सेम आहे. तुमचे दोन्ही हात बेंड करून पायांच्या बोटांकडे बघायचं आहे. असं करायचं नाही, याच्याने तुमचे बॅक हंच होणार. कीप ब्रीदिंग. 5 4 3
2, 1. इनहेल, कम अप. दोन्ही हात ओपन करायचे आहेत. एक्झेल, दोन्ही हात तुमच्या काफवर, हळूहळू अँकल पर्यंत यायचंय आणि होल्ड करायचंय. शक्य असल्यास दोन्ही हात दोन्ही पायांच्या बोटांवर हळूहळू हळूहळू खाली जायचंय. पाठ हंच नाही करायची इथे, अशी चेस्ट ओपन करून समोर बघायचं. कीप ब्रीदिंग. 5, 4, 3, 2, 1. इनहेल, कम अप आणि रिलॅक्स. नंतरचं पोश्चर आहे आपलं तितली आसन. ओके, दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात दोन्ही पायांच्या बोटांवर, हळूहळू पाय रिलॅक्स करायचे, बॅक स्ट्रेट ठेवायचे आहे. 5, 4, 3, 2, 1. आता यामध्ये आपण करणार आहोत बद्ध कोणासन. तर यामध्ये इनहेल, टुक अप आणि एक्झेल, हळूहळू तुमचे जे एल्बोज आहेत ते तुमच्या काफवर हळूहळू हळूहळू खाली जायचंय आणि होल्ड करायचं. शक्य असल्यास तुमची जी हनुवटी आहे, जे चीन आहे, ते तुमच्या बोटांना टच होणार. शक्य नसल्यास इथेच होल्ड करायचे. तुम्हाला तुमच्या पायाच्या मांड्यांच्या आतील बाजूने खूप जास्त स्ट्रेच येणार. जस्ट होल्ड इट, फील द स्ट्रेच. क्लोज युअर आईज. कीप ब्रीदिंग. 5, 4, 3, 2, 1. इनहेल, कम अप अँड रिलॅक्स. आता नेक्स्ट पोश्चर आहे नौकासना. तर नौकासना हे बेसिकली तुमचे कोर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, त्याचबरोबर पोटाची आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी जास्त उपयोगी आहे. त्यासाठी काय करायचे, दोन्ही हात तुमच्या गुडघ्याच्या आतील बाजूने आणि चेस्ट ओपन करायची, शोल्डर ओपन करायचे आणि एक एक पाय उचलायचा. हे बॅलन्सिंग पोश्चर आहे, त्यामुळे हळूहळू करायचे. ओके, दोन्ही पायाची बोटे आकाशाच्या दिशेने, शक्य असल्यास दोन्ही हात काफच्या बाहेरील बाजूने, शक्य नसल्यास काफ होल्ड करायचे. कीप ब्रीदिंग. 5, 4, 3, 2, 1. इनहेल आणि एक्झेल, रिलॅक्स. दोन्ही पाय रिलॅक्स. परत टेबल टॉप पोझिशन मध्ये यायचं आहे आणि आपला नेक्स्ट पोश्चर आहे दंडासना, प्लॅन पोज. त्यासाठी दोन्ही हात तुमचे एका शोल्डरचं अंतर घेऊन ओपन करायचे, दोन्ही पाय हळूहळू सरळ करायचे आणि पूर्ण बॅक, तुमचं जे शरीर आहे ते पूर्ण पॅरलल एका सरळ रेषेत पाहिजे. होल्ड करायचे. 5, 4, 3, 2, 1. इनहेल आणि एक्झेल, रिलॅक्स. आता आपलं नेक्स्ट पोश्चर आहे सालंब भुजंगासन. तर यासाठी काय करायचंय, तुमचे दोन्ही हात जे आहे ते कानांच्या बाहेरील बाजूस ठेवायचे. ओके, यामध्ये थोडेसे दोन्ही पाय ओपन करायचे आणि एल्बो वर न उचलता फक्त डोकं आणि छातीवर उचलून चेस्ट ओपन करायचे. यामध्ये तुम्हाला लोअर बॅकला जास्त स्ट्रेच येणार. ज्यांना कोणाला कंबर दुखते, पाठीचं दुखणं आहे, त्यांच्यासाठी बेस्ट पोश्चर आहे हे. त्याच्यामध्ये मानेवर कुठल्याही प्रकारचा ताण नकोय. होल्ड करायचे. 5, 4, 3, 2, 1. इनहेल अँड एक्झेल, रिलॅक्स. पण यामध्ये फक्त एक हात एक पाय असं वर उचलणार आहोत आपण आज. तर काय करायचं, दोन्ही हात सरळ, दोन्ही पाय जोडलेले, उजवा हात डावा पाय, डावा हात उजवा पाय असं उचलणार आहोत. तर श्वास घेत घेत पहिले तुमचं डोकं छाती, डावा पाय, उजवा हात वर उचलायचा आहे, स्ट्रेच करायचा आहे, होल्ड करायचा आहे. 5, 4, 3, 2, 1. इनहेल, एक्झेल, रिलॅक्स. आता नेक्स्ट आहे
तुमचा डावा हात उजवा पाय, परत श्वास घेत घेत डोकं, छाती, उजवा पाय, डावा हात वर उचलायचा आहे. 5 4 3 2 1. एक्सेल, रिलॅक्स. आता आपण अर्ध शलभासन करणार आहोत. तर दोन्ही हात तुमचे थाईच्या बाहेरील बाजूने दोन्ही पाय जोडलेले आणि पूर्ण हातांचे आणि पायाचे तुम्हाला स्ट्रेंथ यूज करायची, ताकद लावायची आहे आणि हळूहळू उजवा पाय वर उचलायचा. यामध्ये गुडघा बेंड नाही करायचा, गुडघा सरळ होल्ड करायचा. 5 4 3 2 1. इनहेल, एक्सेल, रिलॅक्स. आता नेक्स्ट आहे लेफ्ट लेग. इनहेल, होल्ड. 5 4 3 2 1. रिलॅक्स. नेक्स्ट पोस्चर आहे दंडासना. तर याच्यात आपण सुप्त दंडासन करणार आहोत, पण पहिले एका पायाने, पहिले उजव्या पायाने, मग डाव्या पायाने आणि मग शक्य असल्या दोन्ही पायाने. त्यासाठी काय करायचंय, पाठीवर झोपायचंय, दोन्ही हात तुमचे थाईच्या बाजूने, हिप्सच्या बाजूने ठेवायचे आणि पहिले उजवा पाय बेंड करायचा आहे आणि हळूहळू वर उचलायचंय. शक्य असल्यास पूर्ण 90 डिग्री, नसेल तर 60 डिग्री ऑल्सो ओके. होल्ड करायचंय. 5 4 3 2 1. इनहेल, एक्सेल, रिलॅक्स. आता डावा पाय, लेफ्ट लेग. पहिले बेंड करायचं आहे, हळूहळू वर उचलायचं आहे. 5 4 3 2 1. एक्सेल, रिलॅक्स. आता आपण दोन्ही पाय. तर यामध्ये जर तुम्हाला कंबर दुखत असेल तर दोन्ही हात हिप्सच्या आतील बाजूने ठेवायचे. नसेल दुखत, कमरेचं दुखणं नसेल तर दोन्ही हात साईडला ठेवायचे किंवा डोक्याच्या वर ठेवले तरी चालेल. यामध्ये दोन्ही पाय बेंड करायचे हळूहळू. पूर्ण तुमचं जे कोर स्ट्रेंथ आहे, जी पोटाची ताकद आहे ती यूज करायची. पोटाची ताकद यूज नाही केलं तर हे सगळं प्रेशर तुमच्या कमरेवर जाणार आणि कंबर दुखणार. यासाठी पहिले स्क्वीज करायचे, टाईट करायचे पोटाचे मसल सगळे आणि हळूहळू हळूहळू दोन्ही पाय वर उचलायचे आहे. येस. होल्ड करायचे. 5 4 3 2 1. इनहेल, एक्सेल, रिलॅक्स. येस. आता लास्ट पोस्चर आहे पवन मुक्तासन. त्यासाठी दोन्ही गुडघे बेंड करायचे, दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर आणि हळूहळू रोल करायचे. राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट. अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने वजन कमी करण्यासाठी कोणती योगा पोस्चर, कोणती योगासने केली जातात ते बघितले आहे. ओके, तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते नक्की मला कमेंट मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज शेअर, सबस्क्राईब. थँक्यू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.